अजितदादा अकाली गेले. पत्नी सुनेत्राताईंनी तातडीनं शक्य ती सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. ही जबाबदारी केवळ राजकीय नव्हे तर दादांचा वैचारिक वारसा जपण्याची सुद्धा आहे. आता ज्याप्रमाणे सुनेत्रा पवार ही सगळी जबाबदारी पेलण्यासाठी सज्ज झाल्यात, त्याचप्रमाणे फारसे सक्रिय राजकारणात न दिसणारे आणि पडद्यामागेच राहिलेले अजितदादांचे दोन्ही पुत्र म्हणजे पार्थ आणि जय पवार हे सुद्धा राजकीय मैदानामध्ये आता उतरण्याच्या तयारीत दिसत आहेत. पार्थ पवारांना तरी आपण लोकसभेच्या प्रयत्नात पाहिलंय आणि जय पवार तर सगळ्यांसाठीच नौकेत. पण आता अशी माहिती मिळते की या दोघांनीही जबाबदारी वाटून घेतली आहे. नेमकं या दोघांपैकी कोणाकडे कोणती जबाबदारी आहे, कोणाला कोणतं पद मिळणार आहे, याबाबत आतापर्यंत नेमक्या काय अपडेट समोर आलेत, हेच सगळं आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र. सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. अजितदादांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार हाती घेतला. 31 जानेवारीला सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि ही शपथ घेण्यापूर्वी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा सुद्धा सुनेत्राताईंनी दिला. त्यामुळे आता त्यांची जी ही राज्यसभेची जागा आहे ती रिक्त झाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीपर्यंत या जागेसाठी उर्वरित त्यांच्या कार्यकाळासाठी पार्थ पवारांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. पण आता प्लॅन मध्ये थोडासा बदल आहे. एकतर एका जमीन घोटाळ्यामध्ये नाव आल्यानं भाजपला नकोसे झालेल्या पार्थ पवारांचा मार्ग आता मात्र मोकळा झालाय आणि भाजपला ते हवेसे झाले आहेत. याचं कारण असं की या प्रकरणी दाखल केलेल्या चार्जशीट मधून पार्थ पवारांच्या नावाचा समावेश गाळण्यात आलाय. म्हणजे पार्थ पवारांच्या नावाचा समावेश या चार्जशीट मध्ये नाही. तर दुसरीकडे एका अर्थी पार्थ पवारांचा मार्ग हा अशा पद्धतीनं एक प्रकारे क्लीन चिटच मिळाल्यामुळे मोकळा झाला असं आपण म्हणू. त्यामुळे आता पार्थ पवार यांना सुनेत्रा पवारांच्या नव्हे तर स्वतंत्र अशी राज्यसभेची संपूर्ण 6 वर्षांची टर्म मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. लक्षात घ्या, यापूर्वीपर्यंत सुनेत्रा पवार यांच्या उर्वरित कार्यकाळासाठी पार्थ पवार यांना हे पद मिळेल असं म्हटलं जात होतं. पण आता अशी माहिती मिळते की उर्वरित कार्यकाळासाठी नव्हे, सुनेत्रा पवारांच्या तर संपूर्ण एक स्वतंत्र वेगळी टर्म पार्थ पवारांना मिळेल. लवकरच पार्थ पवार हे या जागेवर दिसतील. त्यांनी तशी मोर्चे बांधणी सुद्धा सुरू केल्याची माहिती मिळते. पार्थ आणि जय हे जरी सध्या अगदी सक्रिय राजकारणामध्ये आपल्याला दिसत नसले तरी दोघांनीही बारामती लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रचारामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावल्याचं म्हटलं जातं. अजितदादांच्या अकाली निधनामुळे मात्र आता या दोघांच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी येऊन पडली आहे आणि सक्रिय राजकारणामध्ये त्यांनी येण्याची एक गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे असं ठरलंय की एकीकडे सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून राज्यामध्ये सूत्र सांभाळतील, दुसरीकडे जय पवार हे दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चा एकंदरच पक्षाचा जो काही कार्यभार आहे त्याच्यावर लक्ष ठेवतील. तर तिसरीकडे पार्थ पवार हे आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा जो कार्यकाळ आहे तो पूर्ण करतील, ते राज्यसभेवर जातील. पक्षाच्या बैठकीमध्ये या संदर्भात पार्थ पवारांनी आपल्या नेत्यांशी काही चर्चा केल्याची सुद्धा माहिती मिळते. त्यामुळे अशा पद्धतीनं पार्थ, जय पवार आणि सुनेत्रा पवार हे तिघेही जण आता राजकारणामध्ये सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला माहिती आहे की याआधी 2019 साली सुद्धा पार्थ पवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा तिथे दारुण पराभव झाला. पण आता मात्र पार्थ पवार यांना राज्यसभेवर संधी मिळणार आहे, त्यांची राज्यसभेवर वर्णी लागणार आहे आणि त्यामुळे निश्चितच ही एक नवी संधी आहे पार्थ पवारांसाठी असं आपण म्हणू शकतो. आता या सगळ्यातून एकच प्रश्न निर्माण होतो जो अनुत्तरितच राहतो, तो असा आहे की पार्थ पवारांना त्या कथित जमीन घोटाळ्यातून पूर्ण क्लीन चिट मिळाली असं आता मानायचं का? चौकशी विनाच हा मुद्दा आता मागे पडला का? आणि हे योग्य आहे की अयोग्य? तुमची या संदर्भातली मतं काय आहेत, तुमच्या भावना, तुमच्या प्रतिक्रिया, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला याविषयी याकडे सगळ्याकडे बघताना काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका.